नमस्कार मंडळी, मी सुचरिता काळे. माझ्या लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिभाताई ताराबादकर यांच्या त्रिशंकू या कादंबरीचे 12 भाग आपण ऐकले. 12व्या भागात आपण पाहिले की अजयने शीतलला त्याने दुसरं लग्न करणार असल्याचं सांगितलं व इकडे शोभाताई पण शीतलला दुसरं लग्न करण्याबद्दल सुचवतात. पुढे काय होतं बघूया या भागात. पण त्यापूर्वी कादंबरी व वाचन कसं वाटतंय त्याबद्दल अवश्य कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढील भाग अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. चला तर सुरू करूया त्रिशंकू कादंबरीचा 13वा भाग. आज तुझ्या आईला फोन केला होता आपल्याकडे 2 दिवस राहायला याल का म्हणून, शोभाताई जेवताना म्हणाल्या. काय म्हणाली मग? लगेच हो म्हणाल्या त्या. सुनंदाताई आणि मालतीबाई पण येणार आहेत दिवसभर गप्पा मारायला. मज्जाच आहे की तुमची सगळ्यांची, शीतल डोळे मिचकावत म्हणाली. आजी तुम्ही काय बोलताय कोड्यात, मला सांगणार का? शैलेश बुचकळ्यात पडला होता. अरे तुम्ही नाही का माथेरानला जाणार आहात, मग माझ्या सोबतीला म्हणून प्रमिला आजी येणार आहे. हो, प्रमिला आजी आपल्याकडे राहायला येणार? आणि माथेरानला कोण जाणार आहे? अरे तुला सांगायचंच राहिलं, तू क्लासहून उशिरा येत होतास म्हणून. अरे तू, मी आणि शाल्मली आमच्या ऑफिसच्या मैत्रिणींबरोबर माथेरानला जाणार आहोत 2 दिवस. मज्जा येईल मग, शाल्मली टाळ्या पिटत म्हणाली. माझी मैत्रीण आहे ना पल्लवी, ती म्हणाली तिथे घोड्यावर बसतात, कार बस जात नाही तिथे, आणि एक छोटीशी ट्रेन पण आहे म्हणे. ए आई मी नाही येणार तिथे, तू शाल्मलीला घेऊन जा. अरे पण तू का नाही येणार? हॅट, असल्या चिल्ल्या पिल्ल्यांबरोबर मला नाही यायचं, त्यापेक्षा मी घरी राहतो आजीला सोबत म्हणून. ए आम्हाला तुझी सोबत मुळीच नको हां, आधीच सांगून ठेवते, शोभाताईंनी शैलेशला पटकन तोडत म्हटले. आम्ही मैत्रिणी चांगल्या खमक्या आहोत, काही गरज नाही तुझ्या सोबतीची, आम्हाला मज्जा करायची आहे. तुम्ही आणि काय मजा करणार? शैलेशने आश्चर्याने विचारले. आहे आमचं सिक्रेट, शोभाताई खुदुखुदू हसल्या. मला नाही माथेरानला जायचं, मी फुटबॉलची प्रॅक्टिस करायला घरी थांबतो. थांब घरी हवं तर, पण आमच्यामध्ये लुडबुड करू नकोस म्हणजे झालं, शोभाताई ठसक्यात म्हणाल्या. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या निराळी असते, कुणाला काय तर कुणाला काय. बघितलात शोभाताईंनी बोलावल्यावर कशा लगेच तयार झाल्या आई, प्रीती फणफणली. अगं जमतं दोघींचं चांगलं, आणि शीतल बाहेर जाणारच आहे तर सोबतीला गेली शोभाताईंकडे तर बिघडलं कुठे? प्रमोदला बायकोच्या वागण्याचं कोडं वाटे. इतर वेळी मला स्वातंत्र्य मिळत नाही म्हणून भुणभुण करायची, आणि आता आई बाहेर जातीये, बाबासुद्धा त्यांच्या भ्रमण मंडळाबरोबर बाहेर जाणार आहेत, तरी हिच्या नाकावर राग. काही कळतच नाही बुवा या बायकांच्या डोक्यात नक्की काय असतं. प्रमोद बुचकळ्यात पडला. असं कर, तुझ्या आईबाबांना बोलावून घे आपल्याकडे, नाहीतरी त्यांना इतर वेळी संकोच वाटतो. आता अनायासे आईबाबा जाणार आहेत तर तुझ्या आईबाबांना घेऊन आपण एन्जॉय करू. काही नको, प्रीती नाक वाकडं करत म्हणाली. आम्ही बाहेर गेल्यावर लगेच स्वतःच्या आईवडिलांना आणून ठेवलं म्हणतील. अगं कोण काय म्हणेल ते तूच इमॅजिन करणार का? प्रमोदने कपाळावर हात मारला. बरं बाई, तुम्ही म्हणताय म्हणून बोलावते हो माझ्या आईबाबांना. प्रीतीने तिच्या माहेरी फोन लावला आणि इकडे प्रमोदने सुटकेचा निश्वास टाकला. आई मी श्वेता बोलतीये. अगं जय विजयची दिवाळीच्या सुट्टीत मुंज करायची ठरवतोय आम्ही. अगं पण विजय अजून 8 वर्षांचा झाला नाही, तरी करताय त्याची मुंज? हो अगं, कुठे 2दा घाट घालायचा, त्यापेक्षा एका मांडवात उरकून टाकू. अगं मी काय म्हणतीये, शीतल वहिनीला मदत करायला पाठवशील का? अरे वा, आज अगदी शीतल वहिनी? नाहीतर हल्ली शीतलचा वहिनी म्हणून उल्लेख करायला जाणून बुजून टाळते श्वेता. अगं तिला कुठे वेळ असतो हल्ली, सोमवार ते शनिवार नोकरी असते ना, शोभाताईंनी श्वेताला स्पष्टपणे सांगितले. अगं लागून सुट्ट्या आल्यात ना, त्यावेळी येता येईल तिला. श्वेता आपला हेका सोडायला तयार नव्हती.
त्या सुट्ट्यांमध्ये ती शाल्मलीला घेऊन माथेरानला जाणार आहे. मग जय विजयला पण घेऊन जाईल का ती, अनायासे दिवाळीची सुट्टी म्हणून? छे ग बाई, ती तिच्या मैत्रिणींबरोबर जाणार आहे, शोभाताईंनी श्वेताला स्पष्टपणे सांगून टाकले. संधी मिळाली की लगेच कोपराने खणायला सुरुवात, शोभाताईंच्या मनात आले. हल्ली शीतल फारच बिझी झाली आहे वाटतं, श्वेता धुसफुसत म्हणाली. इतके दिवस शीतलला गृहीत धरून चालत होती ती, आणि आता शीतलला अचानक नोकरी काय मिळाली? अगदी सरळ नाही म्हणाली मुंजीची तयारी करायला. कोण? मनीषने आश्चर्याने विचारले. शीतल वहिनी नाही म्हणाल्या? इतकी भिडस्त शीतल श्वेताला नाही कशी काय म्हणाली? मनीष थक्क झाला. छे, ती कसली नाही म्हणतीये, पण आमच्या मासाहेब आहेत ना वाट अडवून धरायला. बरोबरच आहे ना, आता शीतल वहिनी नोकरीला जातात, कसा वेळ मिळेल त्यांना? घे, तू पण तिचीच बाजू घे, मीच फक्त वाईट मूर्ख. श्वेताचे फटाके फुटायला लागले तसा मनीष गप्प बसला. शैलेशच्या मुंजीत स्वतः श्वेताने नोकरीचे कारण पुढे करून कामं टाळली होती, पण आता ती सोयीस्करपणे विसरली होती. आई, मी माथेरानला गेल्यावर कुठला डान्स करू? अजून वेळ आहे माथेरानला जायला, पण त्याआधी आपली परीक्षा आहे, विसरू नकोस. शीतलने शाल्मलीला आठवण करून दिली. शी, काय बाई सारखी परीक्षा परीक्षा, मला तर कंटाळाच आलाय अभ्यासाचा. आई, आजीची किती मजा आहे ना, परीक्षाच नाही, नुसती तुला थोडी मदत करायची आणि उरलेला वेळ सुनंदा आजीशी गप्पा मारत बसायचं. डोंबल, कसली मजा? तू आता बडबडत बसणार आहेस का अभ्यास करणार आहेस? दादा बघ कसा न सांगता अभ्यासाला बसतो, नाहीतर तू. दादाचं कौतुक केल्यावर शाल्मली तोंड फुगवून अभ्यासाला बसली. आज श्वेताचा फोन आला होता. हो का? काय म्हणत होती ती? शीतल रात्रीच्या जेवणानंतर झाकपाक करत होती. जय विजयची मुंज करणार आहे दिवाळीच्या सुट्टीत. अगं बाई, हो का? शीतलच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट दिसत होतं. आपल्याला सुट्टी घेऊन मदतीला जावं लागणार की काय? शोभाताईंच्या चाणाक्ष नजरेने तिची चलविचल टिपली. तू काही काळजी करू नकोस, मी तिला सांगितलंय की ती लागोपाठ येणाऱ्या सुट्टीत ट्रिपला जाणार आहे. हुश. शीतलला सुटका झाल्यासारखे वाटले. कधी नव्हे ते घर सोडून बाहेर जायला मिळणार होते तिला, नाहीतरी श्वेता तिच्या मनातून उतरली होतीच. इतकी वर्षे मी हिच्यासाठी आपलेपणाने राबले, पण तरी हिला माझी काहीच किंमत वाटली नाही. शेखरने त्या बाईबरोबर संबंध ठेवले तर विरोध सोडाच, पण तिच्याकडे राजरोस येणे जाणे ठेवले, मग मदत पण तिच्याकडूनच करून घे म्हणावं. काय ग श्वेता, कशाला बोलावलंस मला? इतकं काय अर्जंट काम आहे? अर्पिताला भर दुपारी बोलावल्याने ती वैतागली होती. अगं, माझ्या दोन्ही मुलांची मुंज करायची ठरवली आहे, तर तू मला मदत करायला माझ्या घरी ये म्हणून सांगायचं होतं. अर्पिताच्या पोटात गोळा आला. स्वतःच्या मुलांची मुंज तिने सासूबाईंच्या जीवावर गावी जाऊन केली होती, तर ती काय मदत करणार? काहीतरी थातूरमातूर कारणं देत तिने सुटका करून घेतली. आज तुझ्या बहिणाबाईने मला बोलावलं होतं तिच्या ऑफिसजवळ, अर्पिता शेखर घरी आल्यावर त्याला म्हणाली. हो का? कशाला बोलावलं होतं तिने? म्हणे तिच्या मुलांची मुंज आहे, त्याच्या तयारीसाठी. अरे वा, मुंज आहे का दोघांची? पण विजय तर लहान आहे अजून. मी काय म्हणतेय ते कळलं नाही तुला? मला मदतीला बोलावलं आहे तिने. मग जा की तिच्या मदतीला, शेखर सहजतेने म्हणाला. मी का म्हणून जाऊ तिच्याकडे? अर्पिता चवताळली होती. मुलं तिची, मग तिने स्वतः तयारी करायची सोडून माझ्या गळ्यात का मारायला बघतीये? शेखर थक्क होऊन तिच्या आक्रस्ताळेपणाकडे बघत राहिला. शीतल कधीच अशी वागली नव्हती. आपण शीतलला कायम गृहीत धरत होतो का? श्वेताकडे मुंज आहे म्हणजे आपल्याला शैलेश, शाल्मली, आई, शीतल सारेच जण भेटतील. पण मला आणि तेजूला बघून त्यांची काय प्रतिक्रिया होईल? शिवाय पाहुण्यांना पण बोलायला विषय मिळेल. जायलाच नको. शेखरने सिगारेट पेटवली. पण किती दिवसात पाहिलं सुद्धा नाहीये या सगळ्यांना. कसं सांगू, खूप आठवण येतेय तुमची म्हणून. एखादा टीनेजर दिसला की तो शैलेश तर नसेल असं वाटतं. एखादी चुणचुणीत मुलगी बडबड करत जाताना दिसली की वाटतं आपली शाल्मली अगदी अशीच आहे.
आईचा पाय कसा आहे कुणास ठाऊक. अपघातानंतर तिला अधूनमधून त्रास होतो. आणि शीतल, ती कशी असेल? माझी आठवण तिला येत असेल? माझी अनुपस्थिती तिला जाणवत असेल? मी घरी आलो की माझ्या अवतीभोवती घोटाळत असे. मीच किती वेळा तिच्यावर खेकसत असे. शेखर, जेवायला चल. अर्पिताची हाक ऐकून तो उठला. हल्ली दोघांना एकमेकांशी काय बोलायचं हेच कळत नव्हतं. एका घरात राहून 2 ध्रुवांवर आपण दोघे, तू तिथे अन मी इथे, अशी अवस्था झाली होती. एकमेकांना सांधणारा कुठलाच दुवा नव्हता. ना मुलं, ना इतर नातेवाईक, कुणी नाही. शीतलला ऑफिसला जायला उशीर होत होता. इतके लांब सडक केस विंचरायलाच किती वेळ जात असे. शीतलने केसांची गाठ मारली आणि पटापट पावडर टिकली लावून चपला पायात सरकवल्या आणि धाड जिना उतरली. स्टॉपवर बस येतच होती. चला, उशीर नाही झाला. शीतल धपापत्या उरानेच बसच्या पायऱ्या चढली. मस्टरवर सही करताना गुंडाळलेले केस घरंगळले. तिने पटकन सही ठोकली आणि परत केस गुंडाळायला लागली. सरोज मॅडम तिचं निरीक्षण करत होत्या. खूप वेळ लागत असेल ना केस विंचरायला? हो ना हो, पुष्कळ वेळ त्यातच जातो. मग मस्तपैकी बॉबकट करून टाक. हल्ली माझ्या पण मनात येतं सरळ बॉबकट करावा. आमच्या शाल्मलीच्या केसांना पण अशीच वाढ आहे, म्हणून पहिल्यापासूनच तिचे केस छोटे ठेवले आहेत. तू पण विचार कर, पुष्कळ वेळ वाचेल तुझा. शीतलने मान हलवली. हल्ली ती पण तोच विचार करत होती. पण आपल्या आईला, सासूबाईंना आवडेल का? नेहमीप्रमाणे स्वतःपेक्षा इतरांचा विचार करण्याची तिची सवय उफाळून आली. तुला काय करावंसं वाटतंय? शोभाताईंनी विचारले. मला हल्ली फारच घाई होते केसांमुळे. टेन्शन येतं बस चुकली तर, लेट मार्क मिळाला तर. म्हणजे थोडक्यात केस छोटे करावेत असं वाटतंय ना? मग अडलंय कुठे? तुम्हाला, आईला काय वाटेल असं राहून मनात येतं. केस कुणाचे आहेत? अर्थात माझे. शोभाताई असं काय विचारत आहेत याचं शीतलला आश्चर्य वाटले. मग तुझ्या केसांवर तुझाच हक्क नाही का? मग केवळ कोणाला काय वाटेल म्हणून कितीही त्रास झाला तरी सहन करायचा का? शीतल, तुला आता बदलायला हवं. स्वतःचा विचार करायला शिकलं पाहिजे. कोणाचीही पर्वा न करता केस छोटे कर. फक्त एक सूचना करते की ते केस जमा करून आण. प्रियंकाच्या ओळखीची एक पार्लरवाली त्या केसांचे विग करून कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये ज्यांचे केस जातात त्यांना देते. आपण तुझे केस तिकडे देऊया. चालेल की. माझ्या केसांचा असा उपयोग झाला तर मला आनंदच आहे, शीतल आनंदाने म्हणाली. अरेच्चा, किती सोपी गोष्ट होती आणि मी मात्र चिंता करत होते कोणाला काय वाटेल याची. म्हणजे आपण पुष्कळ वेळा विनाकारण चिंता करतो की काय? आपला स्वभाव आपण बदलायला हवा, शीतल मनाशी म्हणाली. मॅडम, आरशात बघा, ब्युटी पार्लरच्या रोजीने सांगितले. इतका वेळ डोळे मिटून बसलेल्या शीतलने समोर बघितले आणि तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. छानपैकी आकार देऊन केसांचा बॉब केला होता रोजीने. नेहमीपेक्षा अगदीच वेगळी दिसत होती शीतल. इतके दिवस अपराधी भावना घेऊन केस कापण्यास बिचकणाऱ्या शीतलच्या मनावरचे ओझे नाहीसे झाले होते. थँक्स रोजी, खूपच छान वळण दिले आहेस तू केसांना. शीतलने रोजीला मनापासून धन्यवाद दिले. केस कापल्यावर एकदम मॉडर्न दिसायला लागलात तुम्ही मॅडम. हां, पण तुमचे एवढे मोठे केस कापताना वाईट मात्र नक्की वाटले. हल्ली एवढे मोठे केस बघायला पण मिळत नाही. हो ग, म्हणूनच इतके दिवस टाळत होते केस कापणं. पण ऑफिसला जाताना उशीर होत होता म्हणून. आता कायम अशी स्टाईल ठेवा केसांची. तुम्ही एकदम मॉड दिसता यात. शीतलने न बोलता नुसतीच मान हलवली. ओ माय गॉड, काय भारी दिसतेस तू आई, एकदम हिरोईनसारखी. शाल्मलीने दार उघडल्या प्रतिक्रिया दिली. चल चावट कुठली, शीतलने हळूच तिला टपली मारली. बघू बघू कशी दिसतेस. अगं बाई, शाल्मली म्हणतीये ते अगदी खरं आहे, एकदम हिरोईन, शोभाताई हसत हसत म्हणाल्या. काय हो आई तुम्ही पण, शीतल शोभाताईंच्या स्तुतीने लाजली. हे माझे केस आणलेत, हातातील पिशवी दाखवत शीतल म्हणाली.
तूच नेऊन दे प्रियांकाला, ती वीक करणाऱ्या बाईकडे देईल. तेवढ्यात बेल वाजली. शैलेश क्रिकेटची बॅट घेऊन उभा होता. आईकडे बघून त्याने डोळे विस्फारले. छान दिसतेस, एवढेच शब्द उच्चारून तो आत गेला. अगदी शेखरवर गेलाय, तो सुद्धा अगदी मितभाषी मोजकच बोलणारा. शैलेश अगदी त्याच्या बाबांसारखा दिसायला लागलाय, उंच पण तसाच झालाय. मिसरूड फुटायला सुरुवात झाली आहे. शीतल विचारात गुंतली. कधी कधी तिला शेखरची अचानक आठवण येत असे आणि दिवसभर बेचैनी टिकून राही. उणापुरात 16 वर्षांचा सहवास होता त्यांचा. शीतल, आज संध्याकाळी आम्ही यायचं म्हणतोय, तुम्ही घरी आहात ना? हो, या की, आम्ही आहोत घरी. कोणाचा फोन होता ग? शोभाताईंनी विचारले. प्रीती वहिनीचा. आज घरात आहे का हे विचारायला. घरात पोहे आहेत की नाही बघते, कोण कोण येणार आहेत काहीच बोलली नाही. ती कधी तुझ्या आईबाबांबरोबर येते? प्रमोद, ती आणि तनया येणार असतील. शोभाताईंचं प्रीती अगदी ढालगज आहे असं मत होतं आणि ते चुकीचं नव्हतंच. नमस्कार, मी तुमच्या वरच्या मजल्यावर राहायला आलो आहे. माझं नाव माधव भावळेकर. समोरचा माणूस हात जोडून मधाळ हसत म्हणाला. माझी 2 वर्षांसाठी इकडे बदली झाली आहे, म्हणून मी भाड्याने राहायला आलो आहे. हो का? यापुढे शीतलला काय बोलावे कळेना. तुमची फॅमिली पण आली असेल ना? शोभाताई पुढे झाल्या. नाही, ते गावीच आहेत. 2 वर्षांसाठी शाळा बदला, घराची मांडणी करा, त्यापेक्षा मी एकटा इथे राहणं सोयीस्कर पडेल म्हणून मी एकटाच आलोय. बरं आहे, काही मदत हवी असेल तर सांगा. शोभाताईंनी समारोप केला. त्यांना तो माणूस आवडला नव्हता हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. बेल वाजली. तनया आली ओरडत शाल्मली दार उघडायला धावली. या या, शोभाताईंनी स्वागत केले. आज खूप दिवसांनी येणं केलं. शीतल नोकरीला लागलीये ना, मग सुट्टीच्या दिवशीच यावं लागणार. प्रीतीची नापसंती तिच्या स्वरावरून कळून येत होती. प्रमोद हाताची घडी घालून स्वस्थ बसून राहिला होता. मामा, कसा आहेस? शैलेश मामाजवळ येऊन बसला. अरे, तू घरी आहेस होय? बरं झालं, नाहीतर या साऱ्या महिला मंडळात माझं काही खरं नव्हतं. म्हणतात ना, बायकात पुरुष लांबोडा, भाजून खातो कोंबडा. शाल्मली आणि तनया ओरडल्या आणि खदाखदा हसू लागल्या. शीतल बाहेर आली आणि प्रीती तिच्याकडे डोळे विस्फारून बघतच राहिली. शीतलने कापलेल्या केसांमुळे ती एकदमच मॉड दिसू लागली होती. इतके दिवस काकूबाई म्हणून तिची हेटाळणी करणारी प्रीतीच आता तिच्या पुढे साधी वाटत होती. शोभाताईंच्या लक्षात प्रीतीची चलबिचल आली आणि त्यांनी मुद्दामच प्रीतीला विचारले. काय प्रीती, कशी दिसतीये शीतल? हो, बरी दिसतीये. प्रीतीने आवंढा गेला. अरे वा शीतल, छान दिसतीयस तू. एवढी मोठी 2 मुलं आहेत असं वाटत नाही. प्रमोद दादाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकून शीतल लाजून आत पळाली. प्रीती आपला संताप आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करत होती. शीतल आपल्यावर होणाऱ्या स्तुतीच्या वर्षावात न्हावून निघाली होती. आज मैं ऊपर आसमान नीचे, शीतल गुणगुणत होती. येस, कोण पाहिजे आपल्याला? प्रियंकाने विचारले. काय हे प्रियंका, तू मला पहिल्यांदाच पाहते आहेस का? शीतलने विचारले. शीतल, तू किती वेगळी दिसतेस ग. ये ना आत. प्रियंकाने शीतलला मिठीच मारली. पुष्कळ वेळ दोघींनी गप्पा मारल्या. शीतलने केसांची पिशवी प्रियंकाच्या हातात सुपूर्द केली आणि ती घरी येण्यास निघाली. जिन्यात ते माधव उभे होते मधाळ हसत. वरच्या मजल्यावरील भाड्याने राहायला आलेले माधव का राघव जिन्यात शीतलकडे बघून अगदी सलगीने हसले. शीतलला अवघडल्यासारखे झाले. ओळख ना पाळख, इतकं मला बघून तोंड भरून हसायचं कारणच काय? ती त्याच्या बाजूने भराभर पायऱ्या चढून आली. त्याची नजर आपला पाठलाग करतेय हे तिला जाणवत होतं. ती अस्वस्थ झाली. आई, माझी पोएम पाठ झाली आहे का बघ ना. शाल्मलीने इंग्रजीचे पुस्तक पुढे केले. शीतलच्या हृदयाची धडधड हळूहळू कमी झाली, पण मनातून तो माणूस जाईना. कसा बघत होता मेला? काय ग शीतल, असा का चेहरा दिसतोय तुझा? शोभाताईंनी विचारले. काही नाही आई, थोडा थकवा आलाय. जरा आराम करत जा. आठवडाभर घर, ऑफिस, काम दमून जातेस तू.
शोभाताई मायेने म्हणाल्या. शीतल घरातला आवरून ऑफिसला जायला निघाली. नेहमीप्रमाणे उशीर झाला होताच. ती चटचट पाय उचलत होती. जेमतेम स्टॉपवर आली आणि बस येताना दिसली. शीतलने हुश केले. आधी केस विंचरण्यात वेळ जातो म्हणून बहाणा होता की काय आपला. केस लहान केले तरी उशीर व्हायचा तो झालाच. शीतल मनाशीच हसली. बस जवळ आली तशी ती बसमध्ये चढण्यासाठी तयार झाली. शीतल, तू किती गोड दिसतेस ग तू या स्टायलिश केसांमुळे. वाटतच नाही तू 2 मुलांची आई आहेस म्हणून. नुसतीच 2 मुलं नाहीत, मोठी मुलं आहेत तिची. मुलगा तर 9वीत आहे तिचा. काय सांगतेस, विश्वासच बसत नाही हिच्याकडे बघून. शीतलवर स्तुतीसुमने उधळली जात होती आणि ती ऐकताना शीतल अगदी मोहरून गेली होती. पुरे झालं तुमचं कौतुक. सरोज मॅडम, ती कंपनीची फाईल कुठे आहे हो? आज पगाराचा दिवस होता. शीतलला पगार मिळाला. तो हातात घेताना तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कधी एकदा घरी जाऊन आईंच्या हातात पगार ठेवते असं तिला झालं होतं. आई, आज पगार मिळाला. शोभाताईंच्या हातात पगार ठेवताना तिचे डोळे आनंदाने चमकत होते. मला नको देऊस, देवापुढे ठेव. शीतलने मान डोलावली आणि पगाराचे पाकीट देवापुढे ठेवले. शीतलला काहीतरी बोलायचं आहे म्हणून ती आपल्याजवळ घोटाळते आहे हे शोभाताईंच्या लक्षात आले. तुला काही बोलायचं आहे का माझ्याशी? आई, आता मला पगार मिळायला लागला आहे तर आपण त्यांचे पैसे नको घ्यायला. आपण निभावू माझ्या पगारात. किती भोळी आहेस ग शीतल तू. आत्ता कुठे तुला पगार मिळायला सुरुवात झाली आहे. तुझा पगार असून असून कितीसा असणार. घरात खर्च केवढा असतो तुला माहीत आहे ना. वाणसामान, मुलांच्या फिया, भाजीपाला, वीज बिल. हो, पण त्यांना वाटेल ही नोकरी करतेय तरी पैसे द्यावे लागतात. त्याला काय वाटेल तो त्याचा प्रश्न आहे. आपण त्याची फिकीर करायची गरज नाही. घर सोडून निघून जाताना त्याने विचार केला, मग तू कशाला त्याची पर्वा करावी. आणि लक्षात ठेव शीतल, कोणाला काय वाटेल ह्याची फिकीर करणं सोडून दे. आपल्याला योग्य वाटेल तेच करायचं. लोक 4 तोंडांनी बोलतात, त्यांना सफाई देण्याच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्या मताशी ठाम राहायचं तरच तुझा या जगात निभाव लागेल. शीतलने मान डोलावली. आई आपल्याला किती छान समजावून सांगतात, पण मी एवढी मोठी झाले तरी अजून समजवावं का लागतं. आपण खरेच इतके भोळे आहोत का? शीतलला प्रश्न पडला. शेखर, आपण त्या नवीन कॉम्प्लेक्समध्ये जागा घेऊया ना. अर्पिताने परत एकदा शेखरच्या मागे भुणभुण सुरू केली. तुला सांगितलं आहे कितीतरी वेळा की मला परवडणार नाही. मला 2 घरं चालवायला लागतात. पण तुझी ती बायको आता नोकरी करतीये ना, श्वेताने सांगितलं मला. मग तिचा पगार येईल की. तुला पैसे द्यायची काय गरज. अर्पिताच्या बोलण्याची शेखरला भयंकर चीड आली. किती स्वार्थी बाई आहे ही. त्याने भात्यातला बांड काढला. तुला एवढी हौस आहे त्या घरात राहायला जाण्याची तर तू सुद्धा हातभार लाव मग. अर्पिता गप्प बसली. तिला श्वेताच्या मुलांची मुंज आहे हे कळल्यापासून खूप टेन्शन येऊ लागलं होतं. तिथे शेखरचे सगळे नातेवाईक येणार. आपल्याला बघून त्यांची काय प्रतिक्रिया असेल. मी येत नाही म्हटलं तर आलंच पाहिजे अशी गळच घातली त्या श्वेताने. फारच गळे पडू आहे बया. शिवाय शेखरची बायको, मुलं पण येतीलच. मग आपण त्यांच्याशी कसं वागायचं. मुंजीत साऱ्यांच्या नजरा आपल्यावरच खेळलेल्या असतील हे निश्चित. सगळ्यांना उत्सुकता असेलच आपल्याला बघायची. कशी आहे शेखरची नवीन बायको. पण शेखरचा घटस्फोट कुठे झालाय. आपण दोघे लग्न न करताच एकत्र राहतोय. मग लग्न होईपर्यंत आपलं स्टेटस काय राहणार. शेखरची अनऑफिशियल बायको का रखेल. अर्पिताला दरदरून घाम फुटला. घिसाड घाईने अविचारेने वागून स्वतःचेच नुकसान करून घेतलंय आपण. अजयची बायको म्हणून आपण समाजात मिरवत होतो आणि आता शेखरची. नक्की काय स्थान आहे आपलं. अर्पिताला आपल्या मुलांची प्रकर्षाने आठवण येऊ लागली. परीक्षा जवळ आली असेल. कसा अभ्यास करत असतील दोघे. त्यांना नीट जेवण तरी मिळत असेल का. घर सोडल्यानंतर आज प्रथमच मुलांच्या आठवणीने अर्पिताचे डोळे भरून आले. श्वेताकडच्या मुंजीत काय होतं.
शीतल मुलांना घेऊन माथेरानला जाऊ शकते का? शीतल शेखरचा घटस्फोट होतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी बघूया पुढील भाग. तर मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करून जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.